नांदेड जिल्ह्यात नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरून रस्ते झालेत असं कोडं स्थानिकांना पडलंय। कारण गेल्या 15 दिवसात वर्षभरापूर्वीच झालेली कामं खचल्यानं दर्जावर सवाल उपस्थित राहू लागलेत आणि त्याबद्दल नांदेडमधले नेते एकही शब्द बोलायला तयार नाही। पाहूया। नांदेड जिल्ह्यामध्ये सगळीकडेच निकृष्ट कामं झाली आहेत का असा संतप्त सवाल लोक विचारू लागलेत। कारण आता नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटी परिसरामध्ये रस्ता खचला। वाळून येणारा ट्रक यामध्ये 4 ते 5 फुटांपर्यंत फसला होता। सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये, मात्र यामुळे कामाच्या दर्जांवर सवाल उभे राहत आहेत। विशेष म्हणजे या रस्त्याचं काम अवघ्या 1.5 वर्षांपूर्वीच करण्यात आलं होतं, तरीही रस्ते 4 ते 5 फुटांपर्यंत खचतात कसे हे कोडं बनलंय। 15 दिवसांपूर्वी नांदेडच्या विष्णुपुरी भागामध्ये उड्डाण पुलाचा भाग कोसळला। यातही अनेक लोकांचे जीव थोडक्यात वाचले। उड्डाण पुलाचा भराव कोणताही पाऊस नसताना कोसळला। हे सुद्धा काम फक्त 1 वर्षापूर्वीच झालं होतं। त्यानंतर 7 दिवसांनी नांदेडच्या NSB कॉलेज समोर रस्ता खचून कार खड्ड्यात शिरली। दोन्ही दुर्घटना ताज्या असतानाच आता नांदेडमध्ये पुन्हा एक रस्ता खचलाय। नंदीग्राम सोसायटी परिसरातील कृष्णा चौक परिसरात आहे आणि इथं अक्षरशः रेतीने भरलेला एक हायवा अक्षरशः कमरे इतकं खोल म्हणजे 4 ते 5 फूट पर्यंत खोल सगळं ते आतमध्ये गेलेला आहे। याला सगळं JCBने काढण्यात आलंय। यामध्ये कुठली जीवितहानी वगैरे झाली नाही, कारण त्यामध्ये इतर कोणी लोक नव्हते, ड्रायव्हर सोडला तर। आणि काही वेळानंतर ते सगळं हायवा काढण्यात आलं। इथली वाळू सुद्धा हटवण्यात आली। यापूर्वी NSB कॉलेज परिसरामध्ये अक्षरशः एक कार अशी उलटी फसली होती आणि राष्ट्रीय महामार्गावरचा पूल सुद्धा बघितलं गेलं तर त्याचा काही भाग खचल्याचं आपण चित्र पाहिलं। कुठेतरी गंभीरतेनं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।